आइन्स्टाईन म्हटलं की आपल्याला आठवते ती रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी म्हणजेच सापेक्षतावाद. आइन्स्टाईनचा हा सापेक्षतावाद समजून घेऊयात जयंत नारळीकर यांनी लिहिलेल्या कृष्णविवर या कथेमधून. नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि आपल्यासमोर सादर करतेय यक्षांची देणगी या विज्ञान कथा संग्रहातील कृष्णविवर ही कथा. हा कम्प्युटर लेखाचा फार सतावतोय. तावातावाने कॉफी ढवळत प्रकाश बोलत होता. गेल्या आठवड्यात मी त्याच्याकडे कमीत कमी 50 खेपा तरी घातल्या असतील, पण त्याचं उत्तर सारखं तेच. काय म्हणतो कम्प्युटर? संजयने साळसूतपणे विचारलं. तो शुद्ध गणिताचा विद्यार्थी असल्याने कम्प्युटरकडे जरा तुच्छतेनेच पाहायचा. एखाद्या चित्रकाराने घर रंगवणाऱ्या रंगाऱ्याकडे पाहावं त्याप्रमाणे. कम्प्युटर म्हणतोय की माझे मूळ सिद्धांत चुकलेत. खरं म्हणजे प्रॉफने दिलेला डेटा हा कम्प्युटरला सुपूर्द करून मी दिवसभरात मोकळा होईल आणि ठरल्याप्रमाणे हायकिंग टूरवर जाईन असं मला वाटलं होतं. पण मॅन प्रपोजेस अँड कम्प्युटर डिस्पोजेस हेच खरं. यर्किस वेधशाळेतून आलेली गुरुग्रहाबद्दलची काही नवीन माहिती कम्प्युटरवर पडताळून पाहण्यासाठी या प्रकाशकडे आली होती. तुझी बेरीज वजाबाकी चुकली असेल. फिजिक्सवाल्यांचं गणित कच्चं असतं असा सर्वसाधारण गणिताला वाटणारा विश्वास संजयने व्यक्त केला. हे बघ, चूक असलीच तर ती माझी नाही. न्यूटन आणि आइन्स्टाईनची असली पाहिजे. ग्रहांची गती ही त्यांच्या सिद्धांतावरून ठरवली जाते, हे तुझ्यासारख्या अल्पश्रुताला देखील माहितीये. पण कम्प्युटर म्हणतो हा नवीन डेटा त्यांच्या सिद्धांतात बसत नाही. डेटा चुकीचा नाही याची प्रॉफना खात्री आहे. मग घोडं पेंड कुठे खातं? प्रकाशने आपली तक्रार मांडली. प्रॉफ म्हणजे इन्स्टिट्यूट मधले खगोलशास्त्राचे प्राध्यापक रमेश अग्रवाल. ग्रह आणि उपग्रह यांच्या भ्रमणाचं गणित म्हणजे सॅलेस्टियल मेकॅनिक्स या विषयात त्यांनी जागतिक कीर्ती कमावली होती. आणि प्रकाश पावटे हा त्यांचा आवडता विद्यार्थी. नुकतीच आलेली माहिती वरकरणी निरीक्षण करून त्यांनी प्रकाशकडे छाननीसाठी पाठवली होती. नक्की निष्कर्ष काढल्याशिवाय मला भेटू नको हे त्याला वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नव्हती. सर, 1846च्या सुमारास युरेनस ग्रहाच्या गतीमध्ये अनियमितता पाहून ॲडम्सनं केवळ तर्क आणि गणित यांच्या आधाराने युरेनस जवळ असलेला नवीन ग्रह नेपच्यून शोधून काढला. मला खात्री आहे गुरुच्या जवळ ग्रहासारखीच एखादी नवीन वस्तू आलीये. कम्प्युटर मधली उत्तरं निश्चितपणे मला तसं सांगतायत. प्रकाशचं हे विधान इतकं अनपेक्षित होतं की स्वतः या प्रश्नाचा छडा लावायचा निर्णय त्यांनी घेतला आणि प्रोफेसरनी पुढचे 10 दिवस अनेक खगोलशास्त्रीय पद्धती वापरून हे विधान बरोबर आहे असं ठरवलं. लंडनवरून निघणाऱ्या साप्ताहिक नेचरमध्ये अग्रवाल पावटे या दोघांचा हा लेख प्रसिद्ध झाला आणि खगोलशास्त्रज्ञात मोठी खळबळ उडाली. गुरुच्या गतीमध्ये निर्माण झालेला हा अनियमितपणा त्याच्या जवळ असलेल्या एका नवीन वस्तूमुळे आहे, असा त्या लेखाचा सारांश होता. आणि त्या नवीन वस्तूला त्यांनी तात्पुरतं क्ष असं नाव दिलं, म्हणजेच एक्स. क्षचं वस्तुमान, वेग, गुरुपासून अंतर इत्यादी माहिती त्यांनी प्रकाशित केली. क्ष म्हणजे काय असेल याबद्दल नाना तऱ्हेचे तर्क चालू झाले. मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान फिरणाऱ्या अनेक ऍस्टेरॉइड्स पैकी काही एकत्र येऊन त्यांचा हा नवीन ग्रह तयार झाला असेल, किंवा सूर्यमालेच्या बाहेरून आलेले ते कॉमेट असावं, असा काहींचा तर्क होता. या सगळ्या प्रकाराला जवळपास 3 वर्ष लोटली. क्ष दिसत नाही, पण त्याची उपस्थिती आवश्यक आहे याची शास्त्रज्ञांना खात्री असल्यामुळे त्यांनी क्षच्या दिशेने एक अवकाशयान सोडायचं ठरवलं. कारण प्रश्न महत्वाचा होता. त्यावर शतकानुशतकं चालत आलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचं भवितव्य अवलंबून होतं. आणि त्यात प्रवासी शास्त्रज्ञ म्हणून जाण्याचा मान हा प्रकाश पावटेला मिळाला. त्याचा एकमेव सहप्रवासी म्हणजे यानाचा अमेरिकन कॅप्टन जॉन फॉकनर. हा एक कुशल तंत्रज्ञ होता. जागतिक अंतराळ संस्थेचे म्हणजे वर्ल्ड स्पेस ऑर्गनायझेशनचे भारतातून गुरुकडे जाणारं ते 10वं यान होतं. आणि म्हणूनच त्याचा नंबर होता WIJ-10. गुरुकडे जायला योग्य दिवस ठरवून WIJ-10च्या उड्डाणाची तयारी व्हायला लागली. या 3 वर्षांच्या काळात प्रकाश पावटे आणि संजय जोशी हे PhD मिळवून आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये फेलो झाले होते. संजयचं लग्न होऊन वर्ष झालं, पण प्रकाश अजून सडाफटिंगच होता. मात्र दोघांची मैत्री पूर्ववत होती. गप्पा टप्पा, परस्परांची छेडछाड कायम होती. उड्डाणाच्या एका आठवड्यापूर्वी संजयच्या नवजात कन्येचं बारसं होतं. तिच्यासाठी एक मोठा टेडी बिअर घेऊन प्रकाश संजयच्या घरी दाखल झाला. वहिनी,
काय नाव ठेवलं छोकरीचं? टेडी बिअर पुढे करत त्याने विचारलं. अनुपमा. तुम्ही तिला हातात घेऊन पाहणार का? छे बुवा, दुरूनच बरं. मला लहान बाळ हातात घ्यायला फार भीती वाटते. मग दुरूनच सांगा. आमची कन्या कुणासारखी दिसते? तुम्हा दोघांसारखी आहे. प्रकाशचं डिप्लोमॅटिक उत्तर. छोकरी मोठी गोड आहे यात काही शंका नाही. आणखी 18-20 वर्षांनी पहा तिच्या मागे किती रोमिओ लागतात ते. पण तुम्हीच थांबा ना 18-20 वर्ष. आम्ही करून घेऊ तुम्हाला जावई. अनुपमाच्या आईने वर संशोधनाला सुरुवात केली. पण लग्नाची गोष्ट निघाली की मग ते 18 दिवसांनी असो किंवा 18 वर्षांनी, प्रकाश मात्र लाजून जाई. त्याने गडबडीने त्यांचा निरोप घेऊन तिथून पोबारा केला. उगीचच त्या ब्रह्मचार्याला घाबरवलंस. संजयने बायकोला चापलं. ठरल्याप्रमाणे WIJ-10च्या यात्रेला सुरुवात झाली. यानाचा पृथ्वीवरील अनेक स्टेशनांशी संपर्क चालू होता. संदेशांची देवाणघेवाण नियमितपणे होत होती. पण गुरुच्या आसमंतात आल्यावर परिस्थितीत फरक झाला. प्रकाशने एक संदेश मिशन कंट्रोलकडे पाठवला. आम्ही क्षजवळ आलोय असं वाटतंय, पण अद्याप काहीच दिसत नाहीये. परंतु क्षच्या दिशेने अनेक वस्तू, मिटिओराइट, ॲस्टेरॉइड वगैरे जाताना दिसतायत. तू पुढे काय करणार? कंट्रोलनं हटकलं. परवानगी मिळाल्यास मी अधिक जवळून पाहायचं म्हणतोय. प्रकाशने निरोप धाडला. परवानगी आहे, पण धोका वाटला तर ताबडतोब परत या. अवश्य. मी WIJ-10ची पूर्ण काळजी घेईन. कंट्रोलकडे आलेले प्रकाशचे ते शेवटचे स्पष्ट शब्द होते. प्रकाशच्या सूचनेवरून जॉनने क्षच्या दिशेने यान वळवलं. हळूहळू त्याचा वेग वाढू लागला. अरे जरा सावकाश चालव, आपल्याला फार जवळ जायचं नाहीये. प्रकाशने जॉनला सावध केलं. अहो मी इंजिन केव्हाच बंद केलंय, पण वेग का वाढतोय तेच समजत नाहीये. यानातल्या वेगमापकाकडे चिंतातूर नजरेने पाहत जॉन उद्गारला. यातला काटा पुढे पुढे सरकत होता. जॉन, अरे जॉन, क्ष काय आहे हा प्रश्न सुटलाय. पण मला वाटतं आपल्या दृष्टीनं फार उशीर झाला. क्ष हे कृष्णविवर आहे आणि आपण त्याच्याकडे वेगाने धाव घेत सुटलोय. आता पुढं काय? उत्तराची जवळजवळ कल्पना असूनही जॉनने हा प्रश्न विचारला. अरे जॉन, कम्प्युटरने आपल्या मृत्यूचं भविष्य केलंय. आपण क्षच्या जवळ जाऊन सुमारे त्याला 10 लक्ष चक्रा मारून नंतर आत पडणार आहोत असं कम्प्युटर म्हणतोय. कंट्रोलची काय सूचना आहे? जॉनने त्याला परिस्थितीची कल्पना दिली. कंट्रोलशी संबंध तुटला. आता सगळे निर्णय हे आपणच घेतले पाहिजेत हे प्रकाशने ओळखलं. अजून आशेला थोडीशी जागा आहे. आपण कृष्णविवराभोवती जी अस्थिर गोलाकार कक्षा असते तिच्या जवळून जाणार आहोत. त्या मार्गाच्या अस्थिरतेचा मी फायदा घेणार. योग्य वेळी एक रॉकेट फायर केलं की आसपास निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळं आपलं यान कदाचित बाहेर फेकलं जाण्याचा संभव आहे. तसं झालं तर ठीक, नाहीतर जगाला आपला रामराम. गोठवलेल्या सुटाची काय जरुरी आहे? अरे जसे आपण क्षकडे जाऊ तशी गुरुत्वाकर्षणाची टायडल पॉवर आपल्याला जास्त जाणवेल. आणि या टायडल पॉवरमुळे चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर समुद्राच्या भरतीच्या वेळी जाणवतं. आता कल्पना कर, क्षकडे जाताना तुझं डोकं क्षच्या सगळ्यात जवळ आणि पाय सगळ्यात दूर आहे. क्षच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव तुझ्या डोक्यावर जितका असेल तितका पायांवर असणार नाही. त्याचा काय परिणाम होईल? माझं शरीर डोक्यापासून पायांपर्यंत ताणलं जाईल. जॉनचं डोकं आत्ता चालायला लागलं. बरोबर. आणि हा ताण इतका विलक्षण असेल की तो आपल्याला नाही पेलणार. आपल्याला गोठवलेल्या अवस्थेत असलो तर कदाचित तो परिणाम आपल्या इंद्रियांना जाणवणारही नाही. तू आकाशयान स्वयंचलित अवस्थेत ठेव. म्हणजे कम्प्युटर त्याला पृथ्वीची दिशा दाखवेल. नशीब सिकंदर असेल तर बेसवरचे लोक आपल्याला जाग तरी करतील. सगळी तयारी करून ठेवलेल्या गोठवलेल्या सुटात प्रवेश करण्यापूर्वी दोघांनी आकाश दर्शन घेतलं. तारकासमूह विशेष तेजाने चमकतायत असं त्यांना वाटलं. पण हेच त्यांचं जगाचं शेवटचं दर्शन ठरणार होतं का? श्रीहरिकोटा बेसवर WIJ-10 ही अक्षरं असलेलं अवकाशयान उतरलं. तेव्हा तिथल्या तंत्रज्ञांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या नावाचं यान तिथल्या कोणाच्याही स्मरणात नव्हतं. फार तर काय त्याच्या आगमनाची पूर्वसूचना देखील कोणालाही मिळाली नव्हती. या अनाहूत यानाची कसून तपासणी करून त्यांनी यातल्या दोघा कुंभकर्णांना बाहेर काढलं आणि मॅक्सिमम सिक्युरिटी मेडिकल सेक्शन म्हणजेच MSMS कडे त्यांची रवानगी केली. त्या दोघांची नावं आणि चेहरे हे बेसवरच्या सगळ्याच लोकांना अपरिचित होते. अहो जरा दमानं घ्या. डॉक्टरांनी तुम्हाला हालचाल करायची आणि विचार करायची बंदी केलीये. MSMS मधली परिचारिका अनुपमा ही प्रकाशला सांगत होती.
लवकरच इथले प्रमुख शास्त्रज्ञ तुमची भेट घ्यायला येतील, तुम्ही त्यांना सगळं सांगा. मला निदान 1-2 मित्रांना फोन तरी करू दे. फक्त मी सुखरूप आलोय हे सांगायला. हे बघ माझं ॲटॉमिक घड्याळ सांगतंय, की मी इथून निघून फक्त 3च वर्ष झाली आहेत. ते लोक काळजी करत असतील, की हा कुठं गडप झाला म्हणून. 3 वर्ष? आत येता-येता प्रकाशचे शब्द ऐकून बेसवरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामस्वामी उद्गारले. 3 वर्षांपूर्वी इथून कुठलंच यान मानव प्रवासी घेऊन गेलं नव्हतं. गेली 5 वर्ष आम्ही फक्त स्वयंचलित यंत्र असलेली मानव विरहित यानं पाठवतोय. शक्यच नाही. तुमचे रेकॉर्ड्स तपासून बघा. प्रकाश आश्चर्याने ओरडला. माझ्या घड्याळाप्रमाणे 3 वर्ष 15 दिवसांपूर्वी मी आणि जॉन हे गुरुच्या दिशेने निघालो होतो. जॉनला विचारा, नाहीतर प्राध्यापक रमेश अग्रवाल यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तरी तुमची खात्री होईल. जॉन अजून बेशुद्ध आहे. पण तू म्हणतोस ते प्रोफेसर अग्रवाल नुकतेच रिटायर्ड झालेत. पाहतो त्यांचा पत्ता वगैरे मिळतो का. रामस्वामींनी माहिती दिली. प्रकाशचं डोकं गरगरायला लागलं. तो WIJ-10 वर प्रवासाला निघाला तेव्हा प्रोफेसर साहेबांनी नुकतीच 40शी ओलांडली होती. त्याने घाबरत घाबरत विचारलं, सध्या कोणतं साल सुरू आहे? उत्तरादाखल रामस्वामींनी त्याच्या हातात त्या दिवसाचं बातमीपत्र दिलं. त्यावरची तारीख पाहून तर प्रकाशला घेरी आली. तो 20 वर्षांनी पृथ्वीवर परतला होता. प्रकाशला ताळ्यावर यायला 2 आठवडे लागले. त्याचं डोकं ठिकाणावर यायला नर्स अनुपमाचा फार मोठा हात होता आणि त्या ब्रह्मचार्याची विकेट पडणार अशी चिन्ह दिसू लागली. त्याच्या प्रेम प्रकरणात अवकाश यात्रेचा विषय काढायचा नाही ही डॉक्टरी ताकीद अनुपमा कटाक्षाने पाळत होती. प्रकाश बरा झाल्यावर रामस्वामींनी त्याची अग्रवाल साहेबांशी गाठ घालून दिली. प्रथम त्यांनी प्रकाशचं सुखरूप आल्याबद्दल आणि अनुरूप वधू मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आणि मग कालहरणाचा खुलासा केला. ही सगळी कृष्णविवराच्या प्रखर गुरुत्वाकर्षणाची किमया होती. निद्रावस्थेत कृष्णविवराभोवती चक्रा मारताना त्यांच्या कालमापनाप्रमाणे सेकंदाचाच अवधी पुरला होता. कारण गुरुत्वाकर्षणाने त्यांची काळगती जवळजवळ गोठवून टाकली होती आणि त्या अवधीत बाकीचं जग 17 वर्षांनी पुढे गेलं होतं. जॉन आणि प्रकाश यांचं विशीतलं तारण जॉन आणि प्रकाश यांचं विशीतलं तारुण्य अजूनही टिकून होतं. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीचे ते दोघेही सजीव दाखले होते. बरं, संजय कुठे आहे? मला पाहून त्याला चांगलाच शॉक बसेल. हसत हसत प्रकाशने विचारलं. संजय कोण? अनुपमाने पृच्छा केली. अगं, संजय जोशी माझा मोठा मित्र आहे. आम्ही दोघे एकाच इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करायचो. त्याचा माझा अनेक वेळा वाद. अगं, तुला रडायला काय झालं? ते माझे बाबा. त्यांना आणि आईला विमान अपघातात मृत्यू आला आणि मी पोरकी झाले. स्फुंदत स्फुंदत अनुपमाने खुलासा केला. अनुपमाच्या आईचं वरसंशोधन सफल झालं होतं कृष्णविवराच्या कृपेने.